राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सकल बंजारा समाजाने पाथर्डी येथे जोरदार निदर्शने केले। तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी तहसीलदार उद्धव नाईक यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले। पाथर्डी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकल बंजारा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। तहसीलदार उद्धव नाईक यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना सरकार दरबारी मांडू असे उपस्थितांना आश्वासित केले। सकल समाज व गोर सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की बंजारा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर राज्यात अनेक बैठका, आश्वासने व कार्यक्रम झाले तरीही समाजाला न्याय मिळालेला नाही। इतर राज्यात संविधानिक सवलती लाभलेल्या असताना महाराष्ट्रातील बंजारा समाज वंचित राहिला आहे। परिणामी तांडे अजूनही पायाभूत सुविधांपासून वंचित असून स्थलांतरित होत आहेत। बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात सामावून घ्यावे, नाहीतर राज्यभर उग्र आंदोलन उभारले जाईल असे यावेळी समाज बांधवांनी स्पष्ट केले। आज देशामध्ये चाललेले आरक्षणाबाबत सगळ्या समाजाच्या ज्या गोष्टी चालल्या आहेत त्याच माध्यमातून बंजारा समाज इतर राज्यामध्ये एससी, एसटी या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब याच्यामध्ये बंजारा समाज आहे। फक्त महाराष्ट्रामध्ये फक्त व्हीजीएनटी मध्ये आहे आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा कर्नाटक या राज्यामध्ये, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यामध्ये एसटी, एससी मध्ये बंजारा समाज आहे। फक्त महाराष्ट्रामध्ये व्हीजीएनटी मध्ये आहे। महाराष्ट्रातली बंजारा समाज हा एसटी मध्ये, एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट व्हावा अशी अख्ख्या महाराष्ट्राच्या बंजारा समाजाची मागणी आहे। सकल बंजारा समाजाची मागणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 18 ते 22 जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाची निवेदनद्वारे या शासनाला आपण सूचित करीत आहोत। गेल्या अनेक वर्षापासून हा समाज आदिवासी या कॅटेगरीमध्ये मोडतोय, परंतु महाराष्ट्रामध्ये फक्त व्हीजीएनटी मध्ये हा समाज मोडतोय। मुळात हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर हैदराबाद गॅजेटच्या पान नंबर 23 मध्ये उल्लेख सरळ आहे की बंजारा समाज, लमाण समाज हा आदिवासी आहे आणि ह्या समाजाला एसटी कॅटेगरीमध्ये समाविष्ट करायचा आहे। म्हणून आज आपण या तहसील कार्यालयासमोर पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी निवेदनद्वारे शासनाच्या निदर्शनात आणत आहोत की भविष्यामध्ये या समाजाला आपला एसटी आरक्षण या गॅजेटनुसार दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे। दुसरी गोष्ट, समाजामध्ये आणि या प्रत्येक राज्यामध्ये ज्या ठिकाणी जसं पाहिलं की बीड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये 1965 पर्यंत बंजारा समाज हा एसटी कॅटेगरीमध्ये लाभ घेत होता। आज तो तिथे नाहीये, परंतु आता आमची अशी मागणी आहे, बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या धोरणानुसार त्यानुसार आम्हाला या समाजाला एसटी कॅटेगरीमध्ये घ्यावं म्हणून आमचा हा निवेदनद्वारे तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही हा निवेदनद्वारे त्यांच्या माध्यमातून पोहोचावं म्हणून आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे। जिल्ह्याच्या समस्त गोर बंजाराच्या माध्यमातून आज ही सुरुवात आहे। भविष्यामध्ये हा आंदोलन पूर्ण करण्यासाठी किंवा निवेदन देण्यासाठी आणि कॅटेगरीमध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी आम्ही पूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर हा आंदोलन पुढे घेणार आहोत। याची शासनाने दखल घ्यावी एवढी विनंती करतो। आताच आमचे मंडळीने बरेच गोष्टी उल्लेख केलेला आहे। तशी पाहिलं तर आमच्या समाज, सकल बंजारा समाजाची रास्त अशी मागणी आहे, ही जुनीच मागणी आहे। यापूर्वी बापट आयोग आणि इतर 2-3 आयोगांनी ही शिफारस केलेली आहे, परंतु ही तशी भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने दखल घेतलेली नाही। योगायोग असा की परवा मराठा समाजाचा जो मागणी मान्य झाली त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू केलं। त्याच्यामध्ये उल्लेख आहे की बंजारा, लमाणी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सवलती देत आहेत काही राज्य, उदाहरणार्थ तेलंगणा आहे, आंध्र आहे आणि इतर देशामध्ये सुद्धा एससी, एसटी मध्ये समावेश केलेला आहे। फक्त महाराष्ट्र राज्य विमुक्त जातीमध्ये हा समाज आम्हाला घातलेला आहे। हा फार मोठा अन्यायकारक आहे आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रामधून 20 ते 25 जिल्ह्यातून आज आमचा सगळ्या तालुका आणि जिल्ह्यामध्ये हे आंदोलन होत आहे।
प्राथमिक स्वरूपामध्ये फक्त आज आम्ही निवेदन देतोय, परंतु भविष्यामध्ये हे फार मोठ्या स्वरूपामध्ये समाज एकत्र येऊन हा लढा आम्ही लढणार आहोत आणि ह्या सर्व लढ्यासाठी आम्ही सर्व बांधव एकत्र आहोत.